निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेडकडे प्रलंबित असलेल्या सुमारे 130 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 1.50 कोटी रुपयांचा थकीत ऊस बिलाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। आमदार गोकुळ गीते यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला तातडीने मिळावा अशी जोरदार मागणी केली आहे। यावेळी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा तसेच थकीत ऊस बिले लवकरात लवकर अदा करण्यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही भूमिका त्यांनी सभागृहात मांडली आहे। खरं तर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये हा विषय होता, पण साधर्म असल्यामुळे हा विषय मी इकडे घेतोय। माझ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मोजे पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याकडे सन 2018-19 या गळीत हंगामातील ऊस पुरवठा केलेल्या 130 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साधारणतः 1.5 कोटी रुपयाचे ऊस बिले आस्थागायत प्रलंबित असून हक्काची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहे। दरम्यान राष्ट्रीय साखर लवादाने आदेश केल्यानुसार 2025 मध्ये ग्रॅन्युअल्स कंपनी लासलगाव यांनी हा कारखाना विकत घेतलेला आहे सभापती महोदय। तरी राष्ट्रीय साखर लवादाने आदेशित केल्यानंतर पण साखर कारखान्याच्या प्रशासनाने या 2018-19 मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पेमेंट आस्थागायत दिलेली नाही। मी सहकार मंत्र्यांना आपल्या मार्फत विचारू इच्छितो की आपण सदर साखर कारखान्याला साखर आयुक्तांमार्फत काही आदेश देणार का? मंत्री महोदय हो देणार सर। आत्ताच मी सांगतो, त्यांचं कंप्लीट थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येते सांगितलंय। आरआरसी द्वारे सदरची रक्कम वसूल केली जाते। रक्कम दिली नसल्यास पुढील वर्षाचे लायसन त्या कारखान्याला देत नाही आणि राज्यामध्ये 40,000 कोटीपैकी 298 कोटी फक्त शिल्लक आहे। 99.26 कोटी या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये एफआरपी दिलेली आहे आणि राहिलेली आहे ती देखील आम्ही द्यायला भाग पडू। श्रीकांत भारती हा प्रश्न खरंच खूप ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज।